पाया रोवला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांनी शिक्षण मुलांना मुलींना मिळावं त्याच्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेले त्या माझ्या माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मानाचं वंदन करून आज आपल्या या शाळेमध्ये मुलांसाठी जो दप्तर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा एक माझा खालीचा वाटा म्हणून मी हा उपक्रम राबवतोय आणि या उपक्रमाला या शाळेचे मुख्याध्यापिका शेरी मॅडम तसेच माझे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष रघुनाथ आडविलकर, त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष महादेव चव्हाण साहेब, सूर्यकांत आंबे साहेब, राम कडवेकर, त्याच्यानंतर चव्हाण मॅडम, आडविलकर मॅडम आणि माझ्यासमोर सर्व बसलेले विद्यार्थी माता भगिनी यांना आम्ही नम्र अभिवादन करून आपण हा कार्यक्रम घेण्याचा माझा एकच उद्देश होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या झडपी कार्यालयाच्या शाळेमध्ये, कारण आता मी बघितलेलं आहे की शिक्षण हे अब्जोपतींचं झालेलं आहे, लखपतींचं झालेलं आहे, कारण शिक्षणामध्ये बी आता तफावत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः सांगायचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि प्रत्येक भारतीयाला ते शिक्षण मिळालं पाहिजे. पण आता मी बघितलेलं आहे की झडपीच्या शाळेची जो पट आहे तो घसरत चाललेला आहे आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याचा पट वाढतोय. आपण गरीब विद्यार्थी या झडपीमधून आज मोठे मोठे डॉक्टर, सायंटिस्ट आणि मोठे विद्वान झाले ते या माझ्या झडपी शाळेमधूनच झालेले. पण एक दिशाभूल करण्याचं जो काम चाललेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये की इथला विद्यार्थी हा पुढे जाऊ शकत नाही. परंतु मला खात्री आहे की जो झडपीचा विद्यार्थी, कारण मी या प्राथमिक माध्यमिक झडपीच्या शाळेतूनच गेलेलो आहे आणि आज मी तुमच्या समोर आहे. म्हणून एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता त्याचे हात घ्यावे. म्हणजे ही म्हण अशी आहे की ज्याने दिलेलं आहे, त्याने घेतलेलं आहे, परत त्याने त्याची फेड करावी. आणि मी एका टायमाला कुठेतरी मला दान दिलं होतं, आज माझ्या यथाशक्ती खालीचा वाटा म्हणून मी तो उचलत आहे. आणि आपल्या ह्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात आणि मला खरोखर वेळ झालेला आहे, कारण सकाळीपासून माझे कार्यक्रम चालू आहेत. अनेक झडपीच्या शाळेमध्ये मी जातोय आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही हा शुभारंभ केलेला आहे आणि हा कार्यक्रम माझ्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील झडपीच्या शाळेमध्ये होणार आहे. ते प्रत्येक ठिकाणी 2-2 कार्यक्रम एका दिवसात घ्यायचा असा माझा संकल्प आहे. आणि हे सर्व जे नियोजन आहे ते आत्ताच कोपळी ग्रामपंचायत झडपी गटामध्ये झालेले, आता खेळडी गटामध्ये आहे, त्याच्यात आलोरे गट आहे, रामपूर आहे, मोपडे आहे, नादिस्ते आहे, पेढे, चिपळूण आहे, तिवरे आहेत, अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एक मी प्रोत्साहन देण्यासाठी, कारण या अगोदरही मी अनेक उपक्रम राबवले. आपल्या माहिती असेल ज्या वेळेला या चिपळूण शहरामध्ये महापूर आला होता, जो पावसाने ढगफुटी झाली होती, त्यावेळेला लोकांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. पण एक मी या गावचा रहिवासी, माझं कुठेतरी देणं लागतंय आणि हे माझं देणं लागले असल्या कारणाने मी त्यावेळेला 10 लाखाची मदत आणून मी माझ्या यथाशक्ती लोकांची मी सेवा केली होती. पण त्यावेळेला जेव्हा मला कळलं की नाही, माझ्या विद्यार्थ्यांनाही खूप त्रास होते, त्यांनाही आज दप्तर नाही आहे, त्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत, त्यांच्याकडे त्याचे डॉक्युमेंट ठेवायला फोल्डर नाही आहे, त्याच्यानंतर छत्री नाही आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी अनेक कार्यक्रम असे राबवले. त्यामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम राबवला, छत्री वाटपाचा कार्यक्रम राबवला, त्यानंतर मी फोल्डर वाटपाचा कार्यक्रम केला. अनेक असे उपक्रम राबवत असताना काही विद्यार्थ्यांनी, काही शिक्षकांनी, काही जसं मॅडम म्हणतात प्रिन्सिपल आहेत, त्यांच्याही लोकांनी मला सजेस्ट केला की सर विद्यार्थ्यांना जर दप्तर मिळालं, कारण आपली झडपीचे जे विद्यार्थी आहेत ते गरीब घरातली मुलं असतात, तर तुम्ही एक छोटासा खालीचा वाटा उचलून. आणि मी त्यांची अनेक असलेल्या मला प्रिन्सिपल संस्थांचे फोन आले आणि त्यावेळेला मी हा उपक्रम विचार केला की आपल्या गटागटामध्ये राबवायला पाहिजे. तर तुम्ही खूप वेळ झालेला आहे आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या शाळेच्या प्रिन्सिपल यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो
की मला यायला इथं उशीर झाला आणि तुम्ही सकाळी आज 15 ऑगस्ट असल्यामुळे तुम्हाला पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडनं शुभेच्छा आणि मी थोडासा उशीर आल्यामुळे तुमच्याकडे मी दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.